नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महसूल विभाग पदभरती संदर्भात या ठिकाणी नवीन अपडेट समोर आलेले आहे आणि तलाठी हे जे पद आहे ते महसूल विभागाच्या अंतर्गतच येत असतं. तर जे काही विद्यार्थी तलाठी भरतीची वाट पाहत होते, शेवटी आता अपडेट समोर जी आली त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण या ठिकाणी नोटीसवर आलेलो आहोत. जास्त टाईमपास न करता यामधील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघतोय. सर्वात प्रथम तारीख तुम्ही पाहून घ्या, 22 जानेवारी 2026 म्हणजे कालच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. वरती लिहिलेला आहे विभाग महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, रायगड, अलिबाग. तर रायगड या ठिकाणची या जिल्हाधिकारी कार्यालयाची ही नोटीस आहे. अशीच नोटीस इतर कार्यालयांमार्फत सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते. आता एका जिल्ह्याची आली म्हणजे काय, तर इतर जिल्ह्याच्या सुद्धा अशाच नोटीस आपल्याला दिसू शकतात. यामध्ये विषय आहे गट क, गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याच्या बाबतीत जो काही महाराष्ट्र शासनाचा सध्या कार्यक्रम सुरू आहे की नवीन आकृतीबंध तयार करणे, पद भरतीचे नियम दुरुस्त करणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे, तर त्याच अंतर्गत या ठिकाणी गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याच्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. कोणत्या विभागाद्वारे? महसूल व वन विभागाद्वारे. आता यामध्ये असं सांगण्यात येत आहे की उपरोक्त विषयास अनुसरून या जिल्ह्याच्या तसेच अधीनस्थ उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट ब जे अराजपत्रित आहेत, गट क आणि गट ड संवर्गातील माहे डिसेंबर 2025 अखेरची रिक्त पदांची माहिती विहित नमुन्यातील माहिती यासोबत सादर केलेली आहे. म्हणजे ज्या काही रिक्त जागा आहेत त्यांची माहिती डिसेंबर 2025 पर्यंतची अद्ययावत करून या ठिकाणी या नोटीसच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण पद पाहिले तर फॉर्मॅट पहा, तो व्हर्टिकल फॉर्मॅट आहे. तर यामध्ये त्यांनी असं दिलंय की एक सुरुवातीला पद आहे की कोणता संवर्ग आहे, त्यानंतर गट ड आहे की गट ब आहे की गट क आहे, संवर्गाचं नाव आहे आणि सुरुवातीला रिक्त पदांची माहिती आहे. सरळ सेवेने भरणारी पदे किती, पदोन्नतीने भरणारी पदे किती इत्यादींची माहिती या ठिकाणी तक्त्यामार्फत त्यांनी देण्यात आलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला सुरू दिसतात. मग यामध्ये पद जर आपण पाहिले तर गट ब मधले पद आहेत, मग लघुलेखक असो, शिपाई असो किंवा ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे ते सुद्धा यामध्ये मेन्शन केलेलं आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मी एकदा घेऊन दाखवतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तो फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसत नव्हता. इथे जर आपण पाहिलं तर गट क संवर्ग ग्राम महसूल अधिकारी यांची मंजूर पदसंख्या, भरलेली पदसंख्या आणि रिक्त पदसंख्या अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीने आता ही माहिती कुठली आहे, तर ही रायगड जिल्ह्याची माहिती आहे. या पद्धतीने इतर जिल्ह्यांची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येईलच. ही जर नोटीस तुम्हाला सविस्तर पाहायची असेल तर ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे. त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही स्पष्टरित्या ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी ब्लर ही दिसत असेल, पण एकदा का तुम्ही डाउनलोड केली तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसेल. डाउनलोड करायची लिंक ऑलरेडी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गट क मधलं जे काही महसूल अधिकारी, कारण की आपण ग्राम महसूल अधिकारी हेच टायटल आपल्या थंबनेलचं आजचं ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये तलाठीच्या जागा जर आपण पाहिल्या तर एकूण सरळ सेवेमार्फत 147 मंजूर पदे करण्यात आलेली आहे आणि पदोन्नतीद्वारे 112 पदे आहे. म्हणजे टोटल 259 पदे या ठिकाणी रायगड जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये भरलेली पदे जर आपण पाहिली तर ती आहे 230 आणि रिक्त पदे आहे 29. तर रिक्त पदे किती आहेत? पदोन्नतीने भरणारी आहेत 22, सरळ सेवेने भरणारे आहेत 2. अशा पद्धतीने एकूण आपल्याला 29 पदे जी आहेत ती सध्या रिक्त दिसतात एकूण. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जी काही सध्या रिक्त पदे आहेत त्यांची माहिती त्यांनी दिली. याच पद्धतीने इतर जिल्ह्यांची माहिती जर आली तर ती सुद्धा आपल्या ग्रुपला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यावर आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार नाही आहोत. सध्या पहिल्या जिल्ह्याची माहिती आली होती म्हणूनच आपण इथे सांगितली. टोटल जर शासनाचा निर्णय आपण पाहिला तर 1700 जागा आम्ही भरू अशी माहिती मंत्री महोदयांनी मागच्या वेळेस किंवा लास्ट टाइम दिलेली होती. पण अजूनपर्यंत तरी त्या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सध्या म्हणजे या महिन्यात म्हणा किंवा पुढच्या महिन्यात म्हणा, जर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तर ती जाहिरात IBPS किंवा TCS मार्फतच घेतल्या जाऊ शकते. म्हणून त्याच दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. असं नाही की जाहिरात आली म्हणजे आपलं सिलेक्शन होईल. आपला अभ्यास सुद्धा गरजेचा असतो. तर जो काही आपला सिलेबस आहे, सिलेबसमधले जे काही बारीक-बारीक पॉइंट्स आहेत, मागचे PYQ वाचून तुमचे जे काही सिलेबसचे पॉइंट कव्हर होतील ते तुम्ही सध्या कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जो काही सिलेबस आहे, जे काही विषय आहेत ते संपवण्याचा प्रयत्न करा. सध्या आपल्याकडे वेळ आहे तर चांगली तयारी आपण करू शकतो. कारण की तलाठीसाठी स्पर्धा ही भरपूर प्रमाणात असते. लास्ट टाईमच 10 लाखांपेक्षा जास्त अर्ज आलेले होते आणि यावेळेस जी संख्या राहणार आहे जागेंची ती कमी राहील. लास्ट टाईम 4000च्या आसपास जागा आलेल्या होत्या, पण यावेळेस 2000च्या आसपास जागा येण्याची शक्यता आहे. म्हणजे जागा जवळ-जवळ अर्ध्या होताना आपल्याला दिसतात. तर त्याच दृष्टिकोनातून कॉम्पिटिशन तर तेवढीच राहणार आहे. मात्र जागा ह्या कमी होतील म्हणून स्पर्धा सुद्धा भरपूर राहील. तर तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही चालू ठेवा. तलाठी भरती आगामी काळात एक महिने किंवा 2 महिने किंवा साधारणतः 3 महिन्याच्या आसपास आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी माहिती समोर आली ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महसूल विभाग पदभरती संदर्भात या ठिकाणी नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि तलाठी हे जे पद आहे ते महसूल विभागाच्या अंतर्गतच येत असतं. तर जे काही विद्यार्थी तलाठी भरतीची वाट पाहत होते, शेवटी आता अपडेट समोर जी आली त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण या ठिकाणी नोटीसवर आलेलो आहोत. जास्त टाईमपास न करता यामधील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघतोय. सर्वात प्रथम तारीख तुम्ही पाहून घ्या. 22 जानेवारी 2026 म्हणजे कालच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. वरती लिहिलेला आहे विभाग महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, रायगड, अलिबाग. तर रायगड या ठिकाणची या जिल्हाधिकारी कार्यालयाची ही नोटीस आहे. अशीच नोटीस इतर कार्यालयांमार्फत सुद्धा प्रसिद्ध होऊ शकते. आता एका जिल्ह्याची आली म्हणजे काय, तर इतर जिल्ह्याच्या सुद्धा अशाच नोटीस आपल्याला दिसू शकतात. यामध्ये विषय आहे गट क, गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याच्या बाबतीत जो काही महाराष्ट्र शासनाचा सध्या कार्यक्रम सुरू आहे की नवीन आकृतीबंध तयार करणे, पद भरतीचे नियम दुरुस्त करणे किंवा त्यामध्ये सुधारणा करणे, तर त्याच अंतर्गत या ठिकाणी गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याच्या संदर्भात ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. कोणत्या विभागाद्वारे? महसूल व वन विभागाद्वारे. आता यामध्ये असं सांगण्यात येत आहे की उपरोक्त विषयास अनुसरून या जिल्ह्याच्या तसेच अधीनस्थ उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट ब जे अराजपत्रित आहेत, गट क आणि गट ड संवर्गातील माहे डिसेंबर 2025 अखेरची रिक्त पदांची माहिती विहित नमुन्यातील माहिती यासोबत सादर केलेली आहे. म्हणजे ज्या काही रिक्त जागा आहेत त्यांची माहिती डिसेंबर 2025 पर्यंतची अद्ययावत करून या ठिकाणी या नोटीसच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यामध्ये जर आपण पद पाहिले तर फॉर्मॅट पहा, तो व्हर्टिकल फॉर्मॅट आहे. तर यामध्ये त्यांनी असं दिलंय की एक सुरुवातीला पद आहे की कोणता संवर्ग आहे, त्यानंतर गट ड आहे की गट ब आहे की गट क आहे, संवर्गाचं नाव आहे आणि सुरुवातीला रिक्त पदांची माहिती आहे. सरळ सेवेने भरणारी पदे किती, पदोन्नतीने भरणारी पदे किती इत्यादींची माहिती या ठिकाणी तक्त्यामार्फत त्यांनी देण्यात आलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला सुरू दिसतात. मग यामध्ये पद जर आपण पाहिले तर गट ब मधले पद आहेत, मग लघुलेखक असो, शिपाई असो किंवा ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे ते सुद्धा यामध्ये मेन्शन केलेलं आहे. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मी एकदा घेऊन दाखवतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तो फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसत नव्हता. इथे जर आपण पाहिलं तर गट क संवर्ग ग्राम महसूल अधिकारी यांची मंजूर पदसंख्या, भरलेली पदसंख्या आणि रिक्त पदसंख्या अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीने आता ही माहिती कुठली आहे तर ही रायगड जिल्ह्याची माहिती आहे. या पद्धतीने इतर जिल्ह्यांची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येईलच. ही जर नोटीस तुम्हाला सविस्तर पाहायची असेल तर ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे. त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही स्पष्टरित्या ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी ब्लर ही दिसत असेल, पण एकदा का तुम्ही डाउनलोड केली तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसेल. डाउनलोड करायची लिंक ऑलरेडी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गट क मधलं जे काही महसूल अधिकारी, कारण की आपण ग्राम महसूल अधिकारी हेच टायटल आपल्या थंबनेलचं आजचं ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये तलाठीच्या जागा जर आपण पाहिल्या तर एकूण सरळ सेवेमार्फत 147 मंजूर पदे करण्यात आलेली आहे आणि पदोन्नतीद्वारे 112 पदे आहे. म्हणजे टोटल 259 पदे या ठिकाणी रायगड जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये भरलेली पदे जर आपण पाहिली तर ती आहे 230 आणि रिक्त पदे आहे 29. तर रिक्त पदे किती आहेत? पदोन्नतीने भरणारी आहेत 22, सरळ सेवेने भरणारी आहेत 2. अशा पद्धतीने एकूण आपल्याला 29 पदे जी आहेत ती सध्या रिक्त दिसतात एकूण. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे जी काही सध्या रिक्त पदे आहेत त्यांची माहिती त्यांनी दिली. याच पद्धतीने इतर जिल्ह्यांची माहिती जर आली तर ती सुद्धा आपल्या ग्रुपला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यावर आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार नाही आहोत. सध्या पहिल्या जिल्ह्याची माहिती आली होती म्हणूनच आपण इथे सांगितली. टोटल जर शासनाचा निर्णय आपण पाहिला तर 1700 जागा आम्ही भरू अशी माहिती मंत्री महोदयांनी मागच्या वेळेस किंवा लास्ट टाइम दिलेली होती. पण अजूनपर्यंत तरी त्या संदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सध्या म्हणजे या महिन्यात म्हणा किंवा पुढच्या महिन्यात म्हणा जर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली तर ती जाहिरात IBPS किंवा TCS मार्फतच घेतल्या जाऊ शकते. म्हणून त्याच दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा. असं नाही की जाहिरात आली म्हणजे आपलं सिलेक्शन होईल. आपला अभ्यास सुद्धा गरजेचा असतो. तर जो काही आपला सिलेबस आहे, सिलेबसमधले जे काही बारीक पॉईंट्स आहेत, मागचे PYQ वाचून तुमचे जे काही सिलेबसचे पॉईंट कव्हर होतील ते तुम्ही सध्या कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जो काही सिलेबस आहे, जे काही विषय आहेत ते संपवण्याचा प्रयत्न करा. सध्या आपल्याकडे वेळ आहे तर चांगली तयारी आपण करू शकतो, कारण की तलाठीसाठी स्पर्धा ही भरपूर प्रमाणात असते. लास्ट टाइमच 10 लाखांपेक्षा जास्त अर्ज आलेले होते आणि यावेळेस जी संख्या राहणार आहे जागेंची ती कमी राहील. लास्ट टाइम 4000च्या आसपास जागा आलेल्या होत्या, पण यावेळेस 2000च्या आसपास जागा येण्याची शक्यता आहे. म्हणजे जागा जवळजवळ अर्ध्या होताना आपल्याला दिसतात. तर त्याच दृष्टिकोनातून कॉम्पिटिशन तर तेवढीच राहणार आहे, मात्र जागा ह्या कमी होतील म्हणून स्पर्धा सुद्धा भरपूर राहील. तर तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही चालू ठेवा. तलाठी भरती आगामी काळात एक महिने किंवा 2 महिने किंवा साधारणतः 3 महिन्याच्या आसपास आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी माहिती समोर आली ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.